डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंद होणारी तरुणाई आता पारंपरिक वाद्याच्या तालावर थिरकताना दिसत आहे. ढोल ताशा, हलगी, लेझिम आणि झांज पथकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोक परंपरेचा नवा जागर होत असून इचलकरंजीसह परिसरात या पारंपरिक वाद्यांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळत आहे. विशेष म्हणजे इचलकरंजीतील केसरी ढोल ताशा पथक आज अनेक युवक युवतींसाठी प्रेरणास्थान बनले आहे. 2015 मध्ये अवघ्या 6-7 जणांच्या साथीने सुरू झालेल्या या पथकाची वाटचाल आज मोठ्या समूहापर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीला 20 ढोल आणि 10 ताशांपासून सुरू झालेल्या पथकात आता तब्बल 100 ढोल, 50 ताशे असून सुमारे 200हून अधिक युवक युवती नियमित सरावासाठी सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे या पथकातील सदस्यांमध्ये तरुणांसोबत तरुणींचाही मोठा सहभाग आहे. पूर्वी सण उत्सव म्हटले की डॉल्बीच्या दणदणाटाला प्राधान्य दिले जात होते, मात्र गेल्या काही वर्षात पारंपरिक वाद्याकडे तरुणाईचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. ढोलाचा प्रत्येक ठोका, ताशाचा नाद आणि झांजेची साथ यामध्ये मिळणारा आनंद तरुणाईला वेगळाच उत्साह देत आहे. त्यातूनच आपली संस्कृती, आपली परंपरा जपण्याची भावना अधिक दृढ होत आहे. मात्र केसरीची ओळख केवळ ढोल ताशा पथक म्हणून मर्यादित नाही. हे पथक व्यावसायिक न राहता सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणूनही काम करत आहे. समाजातील सुखदुःखाच्या प्रसंगी सहभागी होताना मिळणाऱ्या मानधनातून गोरगरीब विद्यार्थी, अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमांना मदतीचा हात दिला जातो. नमस्कार, मी आशुतोष नागवेकर, केसरी ढोल ताशा पथकाचा वादक. आपल्या केसरी ढोल ताशा पथकाची सुरुवात 7 जुलै 2015 रोजी झाली. ढोल ताशा सुरुवात करण्याचा मूळ उद्देश हा आहे की आपले जी पारंपरिक वाद्य आहेत, पारंपरिक संस्कृती जी आपली जपली जाते ती पुढं नेली गेली पाहिजे. या उद्देशातून आपल्या संस्थेची स्थापना करण्यात आली. स्थापना करत असताना आपण साधारण 21 ढोल आणि 10 ताशे या अनुषंगाने सुरुवात केली. पण आज जवळजवळ आपल्याकडे पथकाकडे 100 ढोल, 25 ताशे असा एकंदरीत आपल्या आणि 222 वादकांची संख्या आहे. आपण जे गणेशोत्सवामध्ये ढोल ताशाचं वादन करतो, त्या वादनातून जी मिरवणुकीत येणारे जे आपले मानधन आहे, या मानधनाचा उपयोग आपण गेली अनेक वर्ष सामाजिक कल्याणासाठी व समाज उपयोगासाठी केला जातो. लहान मुलांसाठी असेल, तसेच अनाथ आश्रम असेल, अशा शाळांमध्ये वस्तूंचे वाटप असेल, त्या माध्यमातून क्रीडा साहित्य देणं असेल, अशा माध्यमातून आपली संस्था कार्यरत असते. गेली 11 वर्ष अथक सर्व वादकांचा सहभाग हा वाढत चाललेला आहे. ढोल ताशाच्या निनादातून मिळणारे मानधन पुन्हा समाजासाठीच खर्च करण्याची ही परंपरा या पथकाला वेगळी ओळख देणारी ठरली आहे. त्यामुळे एका बाजूला तरुणाईला शारीरिक व्यायाम, शिस्त, संघभावना आणि पारंपरिक कलेचा आनंद मिळतो, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या कलेतून गरजूंच्या जीवनात आनंदाचे सूर उमटतात. सरावाच्या मैदानावर घाम गाळणारे हे युवक युवती केवळ वाद्य वाजवत नाहीत, तर एका समृद्ध परंपरेचा वारसा पुढे नेत आहेत. डॉल्बीच्या आवाजापेक्षा ढोल ताशांच्या ताला संस्कृतीचा ठेका आहे आणि त्या ठेक्यातून समाजसेवेची उमेद ही जागी होत आहे. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा.